कॅप्टन दया सर यांना विनंती असेल लवकरात लवकर आपण मैदानात आगमन करायचंय फलंदाजी करण्यासाठी. दया सर, जो दिवस आपला असेल त्या दिवशी तुम्ही कोणतीही बॅट घ्या, आपल्या बॅटमधनं षटकार चौकार जाणार हे मात्र निश्चित आहे. तर भरपूर फेर विचारानंतर बॅट मात्र सिलेक्ट झालेली आहे दया सर यांची. मैदानात एंट्री करताना दिसत आहेत द मॅन फ्रॉम जळगाव पोलीस दया सर, त्यांच्या सोबतीला असतील. तर हल्लीच्याच काळात जळगाव पोलीसमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे दया सर यांनी. परप्रांतीयांसोबत हरविलेल्या 4 मुलींना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षितरित्या पोहोचविण्यात मोलाचा वाटा उचलला होता दया सर यांनी. त्यासाठी हा तेली समाज, संपूर्ण तेली बांधव त्यांचे देखील खूप खूप मनापासून आभार मानेल. असंच आपल्या समाजाचं नाव कायम उंच स्तरावर पोहोचावं हीच सर्व समाजाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. चला दया सर स्ट्राईकला असतील. पहिला चेंडू डॉट बॉल लिव्ह केलाय. टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आपण बघतोय असं काही क्षणासाठी वाटलं, ज्या पद्धतीने चेंडू लिव्ह केला त्या पद्धतीने. आणि दया सर एक धडाकेबाज फलंदाज आहे. पहिले 3 सीझन हॉटेल अतिथी संघाचे महत्त्वपूर्ण खेळाडू होते दया सर, आणि त्या संघासाठी किती महत्त्वाची भूमिका बजावली होती हे सांगण्याचं मात्र काम याची गरज मला नाही. कारण आपण बघितलं होतं पहिल्याच पर्वामध्ये फायनलमध्ये देखील एक दमदारीने खेळली होती, लक्ष्याचा पाठलाग केला होता. यानंतर मात्र फटका खेळलेला इम्प्रोव्हायझेशन आणि पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे जातील. पुन्हा एकदा षटकार येतोय दया सर यांच्या बॅटमधून. रन यायला मात्र इथं सुरुवात झालेली आहे, हात उघडायला सुरुवात केली आहे असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू डीजे. तर आपण बघत आहोत एका रोमहर्षक विजयानंतर नंदिनी ट्रेडिंग कंपनी संघ चहा आणि कॉफीचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहे. सर्व खेळाडू अतिशय खुश आहेत आणि खुश हसायलाच हवे. जो ज्या पद्धतीने विजय मिळवला होता, जेव्हा 6 चेंडूत 14 धावांची आवश्यकता, पहिल्या 4 चेंडूतून मात्र 4च धावा आल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवर एक षटकार एक चौकार, संघाचा विजय. फुलटॉस चेंडू दया सर यांना मात्र आपण फुलटॉस चेंडू टाकू इच्छित नाही, आणि त्या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. षटकार येतोय दया सर यांच्या बॅटमधून, दुसरा षटकार या इनिंगचा.
दुसऱ्या षटकाची सुरुवात झालेली आहे. गोपाल यांच्या हाती चेंडू आहे आणि फलंदाजीवर दबाव टाकण्यासाठी जेव्हा आपण अतिरिक्त एफर्ट लावतो तेव्हा मात्र अशी चूक होताना दिसते, परंतु त्याचा फटका संघाला नाही बसला हे मात्र हितकारक असेल. सिंगलच धाव आलेली आहे. यानंतर भारत प्रिंटर संघाचे खेळाडू माजी रणजीपटू सचिन चौधरी आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यांचं देखील मी खूप खूप मनापासून स्वागत करतो. भारत देशामधील देशांतर्गत सर्वात मोठी स्पर्धा रणजी ट्रॉफी यामध्ये आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू सचिन चौधरी आपल्या तेली समाजातून आहे. याचा आपल्या संपूर्ण समाजाला, संपूर्ण समाज बांधवांना खूप गर्व आहे आणि असाच अभिमान मात्र येणाऱ्या खेळाडूंनी देखील कमवावा हीच आपल्या सर्व समाज बांधव आणि आपल्या खेळाडूंची इच्छा असेल. आज काय सीन आहे की आज नवीन टुर्नामेंट खूप चालू झालाय, त्याच्यानंतर अनेक टुर्नामेंटचा शेवटचा दिवस आहे. तो लोड आहे क्रिकेट रोज. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. चौकारासोबत धावसंख्या पोहोचते 19 धावांवर. तर मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच प्रकाश चौधरी सलामीवीर म्हणून फलंदाजीला आले होते. अतिशय दमदार अशी इनिंग खेळली होती आपल्या संघासाठी आणि त्या दरम्यान आपण बघतोय समोरच्या दिशेला एक सुरेख असा शॉट खेळला होता, परंतु उत्कृष्ट अशी फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली ओम चौधरी यांच्या माध्यमातून. तर फिल्डिंग मध्ये मात्र आपल्याला संघ मिळून सांघिक कामगिरी करावी लागते, तेव्हा नक्कीच आपल्या गोलंदाजाचं जे मनधैर्य असतं ते नक्कीच उंचावतं. जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघाकडून लाभतं तेव्हा नक्कीच गोलंदाजाचं मनधैर्य जे असतं ते नक्कीच उंचावतं आणि तो सामन्यामध्ये अतिरिक्त एफर्ट टाकतो, त्याच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो. तर अशा फिल्डिंगची मात्र कायम आपल्या संघाला आवश्यकता असते. यावेळेस मात्र आपण गोलंदाजी मार्कवर बघतोय संघाचा कर्णधार मंगेश मात्र बॉल हातात घेऊन गोलंदाजी मार्कवर रेडी आहेत. रामेश्वर सामना करतील त्यांचा. दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. आपल्या या स्पर्धेसाठी, या सामन्यासाठी मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत मिंटू शहा व त्यांच्यासोबत तर या सामन्यांचा आपण थेट प्रक्षेपण पाहू शकता, ते म्हणजे यूट्यूब लाईव्ह विजन या चॅनलच्या माध्यमातून आपण या सामन्यांचं थेट प्रक्षेपण, या सामन्यांचा आनंद घेऊ शकतात संपूर्ण जगभरात कुठूनही. एक धाव इथं मागच्या चेंडूवर आपण बघितली. 22 धावा पूर्ण होत आहेत. दया सर यांच्याकडे मात्र आता स्ट्राईक असेल. मागच्या काही चेंडूंपासून दया सर नॉन स्ट्राईकच्या एंडवरून गेम वॉच करत होते. नक्कीच त्यांच्याकडे स्ट्राईक आलेली नव्हती, आता मात्र स्ट्राईक आलेली असेल. आता काय रणनीती असेल बघण्याजोगं असेल, कारण आतापर्यंत तरी दया सर यांच्या बॅटमधून मोठे फटके आपण बघितले या सामन्यात.
आणि अतिशय दमदार असा हा शॉट, लॉफ्टेड शॉट आपण ज्याला म्हणू शकतो. ऑफ साईडला खेळले होते, ऑफ साईडला जाऊन हा शॉट खेळला. आणि तेली प्रीमियर लीग पर्व 4थ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ह्या स्पर्धेमध्ये या वर्षी ऑक्शन करण्यात आलं होतं. त्या ऑक्शनच्या प्रक्रियेचा मात्र इथे सामन्यांवर खूपच मोठा परिणाम झालेला दिसतोय. तुल्यबळ असा भारत प्रिंटर संघ, ज्याला या स्पर्धेत पराभवाची चव चाकणं मात्र दुसऱ्या संघांना जे कठीण होऊन बसलं होतं, त्या संघाला मात्र आज इथे पराभवाची चव चाखायला मिळाली आहे. आणि तर नक्कीच ऑक्शनचा कुठे ना कुठे इतर संघांना नक्कीच फायदा झालेला आहे. आपण बॅटिंगला जे दया सर बघत आहोत, ते देखील मागच्या 3 सीझनमध्ये आपल्याला हॉटेल अतिथी संघाकडनं दिसत होते. या वर्षी मात्र ऑक्शनमध्ये फार मोठा बदल झाला आणि कैवल्या डेव्हलपर संघाकडनं ते खेळताना दिसत आहेत. तर तर कुठे ना कुठे भारत प्रिंटर संघ, हॉटेल अतिथी संघ नक्कीच विचार करेल की ऑक्शनचा निर्णय मात्र हा त्यांच्या संघासाठी हिताचा ठरला का नाही. तसं तर अजूनपर्यंत हॉटेल अतिथी संघाची खेळण्याची वेळ अजूनपर्यंत आलेली नाही. आणि कुठे ना कुठे भारत प्रिंटर संघाचे खेळाडू सचिन चौधरी आपल्याला तेव्हा म्हणत होते की भारत प्रिंटर संघाला खेळवता कशाला आहे, आम्ही बाय देऊन देतो म्हणे. असं नका करू सचिन सर, कारण अलीकडेच जळगावमध्ये बिनविरोध हा शब्द खूप गाजलेला आहे. बिनविरोध हा शब्द इतका गाजलेला होता जळगाव शहरामध्ये, त्यामुळे आपण बाय देण्याची गोष्ट नक्कीच नका करू. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा, बिनगडी बाद, अतिशय दमदार सुरुवात दयासर आणि रामेश्वर यांच्याकडून. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. नवीन गोलंदाजाच्या रूपात तुषार. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रामेश्वर यांचा फटका फसलेला दिसतोय. जेल पूर्ण झालेला आहे आणि यावेळेस मात्र जेल पकडण्यात कुठल्याही प्रकारची चूक नाही. रामेश्वर यांना जावं लागेल वापस. पहिली विकेट आलेली आहे. हॅलो. आपल्या सुमधुर आवाजातून आपल्या सर्वांचं मनोरंजन करणारे सुयश दादा यांचं ही तेली प्रीमियर लीग तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद मनोज सर. आणि जेव्हा आपण आपल्याच समाजाच्या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करत असतो, तो आनंद एक मात्र नक्कीच वेगळा असतो. हलक्या हाताने चेंडू टाकला होता, तेवढ्या चांगल्या रीतीने मात्र डिफेन्स करताना दिसले. पहिलाच चेंडू होता त्यांच्या इनिंगचा, कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ इच्छित नाही पहिल्या चेंडूवर. नक्कीच आपण आपल्या ऑर्गनायझर्स यांनी जर आपल्याला 10 ओव्हरचे जर सामने दिलेले आहेत, तर नक्कीच आपण टेस्टिंगसाठी सुरुवातीला 2 ते 3 चेंडू घेऊ शकतात. अंदाज घेण्यासाठी मात्र आपण नक्कीच, सेट होण्यासाठी आपण नक्कीच वेळ घेऊ शकतात. आणि त्याचा फायदा घेताना देखील आपल्याला दिसत आहेत उदय.
बऱ्याचदा आपण भरपूर स्पर्धा बघतो, नावाला स्पर्धा घेतल्या जातात असं चित्र आपल्याला बघायला मिळतं. 6 षटकांचे सामने, 5 षटकांचे सामने. मग ती 6 षटक 5 षटकांचे सामने ते आपल्याला आनंद देऊन नाही जात. जो आनंद 10 षटकांच्या टेनिस बॉलच्या सामन्यांमध्ये आहे, तो आनंद कुठल्याही इतर सामन्यांमध्ये नाही. फटका पुन्हा एकदा चांगल्या रीतीने खेळला होता. लॉंग ऑफ सीमारेषाकडे जातोय हा शॉट 4 रनांसाठी. चौकार मात्र इथे येतोय. म्युझिक. चौकारानंतर मात्र तुषार यांचं चांगलं पुनरागमन. डॉट बॉल असेल हा. आणि अतिशय चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत आपल्याला कैवल्य डेव्हलपर संघाचे नवीन फलंदाज. यावेळेस ग्राउंडेड शॉट खेळलाय, जोरदार खेळलाय, ताकदीने फटका, परंतु चेंडू अडविण्यात मात्र यशस्वी ठरलेला आहे. तोपर्यंत दया सर यांची मात्र चांगली पड. त्या दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण केलेल्या आहेत. चार षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा. तर खेळाडूंना विनंती असेल, 5 षटक पूर्ण झाले की नक्कीच आपण आपल्या खेळाडूंना पाणी पुरवण्यासाठी, संदेश देण्यासाठी नक्कीच मैदानात या. परंतु 5 षटक पूर्ण व्हायच्या आधी कृपया आपण सामन्यामध्ये व्यत्यय आणू नका. कारण कुठे ना कुठे आपला हा तेली प्रीमियर लीग पर्व 4था आपलं सुरू आहे. आजच्या संध्याकाळच्या सत्रामधला आपला हा आजचा 5वा सामना आहे, जो की रंगत आहे कैवल्य डेव्हलपर्स वर्सेस इन टीम रायडर्स. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट, परंतु चांगल्या गतीने चेंडू टाकला गोपाल. यावेळेस ऑफ साइडला जाऊन टाकण्याचा होता प्रयत्न. चेंडूने मात्र बॅट्समन, विकेट किपर आणि फिल्डर तिघांनाही बीट करत गेला सीमारेषेकडे. यावेळेस मात्र दया सरेच्या बॅटमधून उत्तुंग फटका येतोय. चेंडू अडवलेला आहे. ओम चौधरी याचं मात्र इथे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण दिसतंय. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 4 धावा वाचवल्या आहेत. तर बघा, आता तो षटकार होता का कॅच होता हे मात्र आपल्याला नक्कीच रिप्लेच्या माध्यमातून कळेल. परंतु मागच्या सामन्यात आपण बघितलं, जेव्हा योगेश कॅच घेण्यासाठी बॉल अटेम्प्ट करायला गेले तेव्हा मात्र तो षटकार झाला. ती चूक मात्र ओम याने नक्कीच नाही केली. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातात. सत्तेचाळीस धावा आतापर्यंत झालेल्या आहेत कैवल्य डेव्हलपर्स संघाच्या.
ह्या वेळेस गोलंदाज मात्र सरस गोपाल दादा. गोपाल दादा अतिशय त्यांनी मात्र दया सर यांची स्ट्रॅटेजी बघितली. ऑफ साईडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. हलक्या हाताने आखू टप्प्याचा चेंडू फेकला ज्याला मात्र बीट झाले दया सर. विघ्नहर्ता प्रोव्हिजनचे सर्वे सर्वा गोपाल दादा इथे मात्र आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका निभावत आहेत. यावेळेस मात्र चांगला कनेक्शन झालं बॅट आणि बॉल मध्ये, परंतु ग्राउंडेड शॉट असेल. सुरक्षितरित्या 1 रन पूर्ण केला. दया सर येथील नॉन स्ट्राईक एंडला. तर लाईट्समनला विनंती असेल कृपया आपण तयार राहायचंय. कदाचित ह्याच इनिंग मध्ये आपल्याला प्रकाश झोताची गरज लागेल, तर त्यांना विनंती असेल कृपया त्यांनी तयार राहायचंय. गोलू गोलू शिकत असतो. तर मात्र आता इथे सुरक्षित असतील अजूनही फलंदाज. चला यावेळेस झेल पूर्ण झालाय का, पंचांचा काय इशारा आहे? आउट. ओ युटी आउट. अतिशय सुंदर झेल पकडलाय. पहिला चेंडू सन्मानरित्या खेळलेला आहे. नवीन फलंदाज मैदानात आलेत अजय. चांगलीच फॅन फॉलोइंग दिसते त्यांची देखील मैदानामध्ये. पहिला चेंडू खेळल्याबरोबर अतिशय जोरदार क्राऊडने चिअर केली त्यांच्यासाठी. आखू टप्प्याचा चेंडू होता. आयोजन समितीतील मुख्य सदस्यांपैकी एक विशाल भाऊ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे.
विशाल दिगंबरदादा पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी खूप खूप मनापासून स्वागत करतो. पंचांचा इशारा येतोय. षटकाची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा 2 गडी बाद. सहा षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा. 24 चेंडूंचा खेळ इथून अजूनही शिल्लक असेल. 24 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. जबाबदारी असेल मात्र दोन्ही फलंदाजांवर. जास्तीत जास्त धावा मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न असेल. यावेळेसचा फटका जातोय काउस कॉर्नरच्या दिशेला. अतिशय चांगल्यारीत्या क्षेत्ररक्षण करून मात्र इथे बॉल ला अडवलेला आहे. तोपर्यंत एक धावून मात्र नक्कीच पूर्ण होईल. अजय चौधरी समोरच्या दिशेला फटका खेळलाय जोरदार, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण विजय यांच्याकडून. लॉंग ऑफ सीमारेषावर तैनात खेळाडू विजय. चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल अडवतील आपल्या संघासाठी मात्र इथे चांगलं योगदान देत आहे फिल्डिंगच्या माध्यमातून. अजय यांची खूप लोकप्रियता दिसत आहे. प्रत्येक चेंडूवर खेळणाऱ्या शॉटसाठी अतिशय जोरदार अशी चिअर अप त्यांच्यासाठी दिसत आहे. यावेळेस क्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. असं चित्र आपण बघतो सूर्यकुमार यादव यांच्या बॅटमधून असे शॉट्स बघायला आपल्याला मिळतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. इथं मात्र तो प्रयत्न करताना दिसत आहेत उदय चौधरी. बॅटेची कड लागली होती परंतु यष्टीरक्षक यांच्या हातून सोपा झेल मात्र इथं निसटला आहे. त्यानंतर रनआउट करण्याचा देखील प्रयत्न होता, तो देखील हुकलेला आहे. अँगलने टाकलेला चेंडू आपण बघतोय. राऊंड विकेट गोलंदाजी करतायत हितेश आणि अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र फटका खेळला लॉंग ऑनच्या दिशेला. लॉंग ऑन वर असलेले खेळाडू ओम चौधरी यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ दोन्हीही चांगले क्षेत्ररक्षक दिसतात आपल्याला, ओम आणि विजय. 7 षटकांची समाप्ती 55 धावा 2 गडी बाद. 7 षटकांची समाप्ती 55 धावा 2 गडी बाद. आणि कुठे ना कुठे दया सर यांची विकेट मात्र गेल्यानंतर संघ मात्र एक छोटीशी पार्टनरशिप बनवण्यावर जो भर दिला होता तो कुठे ना कुठे सफल झाला आहे. परंतु आता मात्र वेळ आलेली आहे की जी धावसंख्या आपण 55 धावांवर पोहोचवली आहे तिला मॅक्सिमाइज कुठल्या प्रकारे करता येईल त्यावर लक्ष देण्याची. अजूनही 18 चेंडू शिल्लक असतील. अजूनही 6 ते 7 चेंडू वाट बघतील का हे बघणं मात्र नक्कीच मनोरंजक असेल की या षटकापासून षटकार चौकारांची आतिषबाजी दिसेल. ते काही क्षणातच सर्व चित्र आपल्या समोर मात्र इथं स्पष्ट
हॅलो. चला यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र फसला होता. जेल पकडण्यात आलाय. लाईट्समन बंटी भैया आपल्या सोबत इथे उपस्थित आहे. त्यांचं काम अतिशय चोखपणे पार पाडत आहे. यासाठी स्पर्धा म्हणजे आपल्या तेली समाजाच्या वतीने, तेली बांधवांच्या वतीने त्यांचं खूप खूप मनापासून आभार. नवीन फलंदाज भूषण आले आता मैदानामध्ये. तर भूषण यांच्यावर मात्र आता जबाबदारी असेल इथून पुढची. संघाला एक चांगल्या जोरदार फिनिशिंगची भूमिका निभवावी लागेल. हॅलो. अजूनही 2 षटक मात्र शिल्लक असतील या षटकानंतर, या चेंडू नंतर. हलक्या हाताने हा फटका खेळला होता. गॅप मध्ये चेंडू जाताना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव जरूर मिळेल. चला पुढच्या षटकाची सुरुवात लवकरात लवकर करायची आहे. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा 3 गडी बाद. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा 3 गडी बाद होताना आपल्याला दिसत आहेत. अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील आणि सामन्यातील 9व्या षटकाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कर्णधार मंगेश आपल्याला बॉलिंग मार्कवर तयार दिसत आहेत. मंगेश घेऊन येतील आपल्या षटकातला दुसरा चेंडू, ज्याचा सामना करतील अजय. जोरदार फटका खेळलाय. काऊस कॉर्नर डीप मिड विकेटच्या दिशेला हा फटका जात होता. चांगलं क्षेत्ररक्षण दिसतंय इथे दोन्ही खेळाडूंकडून. एकाला मात्र दुसरा खेळाडू बॅकअप देताना आपण बघितलं आणि चांगलं दोघांमध्ये समन्वय. चेंडू उडवलाय हे महत्वाचं. यावेळेस फटका समोरच्या दिशेला खेळलेला आहे. फटका मोठा आहे. षटकार मिळून जाईल एवढा मोठा हा फटका असेल. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला पुढचा चेंडू, षटकातला चौथा चेंडू घेऊन येतील मंगेश, ज्याचा सामना करतील पुन्हा एकदा अजय भूषण. हलक्या हाताने फेकलेला चेंडू होता.
पंचांचा काय इशारा असेल यावर मात्र सर्वांचं लक्ष असेल आणि पंचांचे हात पुन्हा एकदा जमिनीला समांतर म्हणजेच धाव येईल अवांतर आणि धाव येईल सुद्धा 22च्या माध्यमातून देखील. यावेळेसचा हा फटका एवढा दूर की 6 रन मात्र नक्कीच पूर्ण मिळून जातील. तर दमदार अशी फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज भूषण आणि अजय. मोठ्या धावसंख्येकडे मात्र प्रगतीपथावर आहेत, मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसत आहेत. 85 धावांवर पोहोचतोय संघ. आणि पुन्हा एकदा फटका जोरात खेळलाय परंतु यावेळेस मात्र सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. झेल टिपण्यात कुठल्याही प्रकारची चूक नाही. यावेळेस मात्र वापस जावं लागेल. तर आपण बघतोय सेल्फी घेण्यासाठी अनेक खेळाडू. जर स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला हे चित्र बघायला मिळतंय म्हणजे स्पर्धा अतिशय रंगतदार होणार आहे एवढं मात्र निश्चित. अचूक लाईन आणि लेंथवर टाकलेला हा चेंडू होता ज्याचं उत्तर मात्र नवीन फलंदाज मैदानात आलेल्या फलंदाजांना मात्र ते उत्तर मिळालं नाही. आणि नवीन फलंदाज आणि जुन्या फलंदाजामध्ये मात्र ताळमेळची कमी. नऊ षटकांची समाप्ती, 87 धावा, 4 गडी बाद. थँक्यू डीजे. चला 10व्या षटकाची सुरुवात लवकर करावी आपल्याला विनंती असेल. 6 चेंडूंनंतर मात्र नक्कीच पहिल्या इनिंगचा ब्रेक होईल आणि त्यानंतर आपण या मैदानाचं एक वेगळं स्वरूप बघूयात. नक्कीच विद्युत रोषणाईमध्ये सजलेलं असेल त्यावेळेस मैदान. हितेश नवीन गोलंदाज आपल्या स्पेलचं शेवटचं षटक टाकण्यासाठी मात्र हितेश इथे येत आहेत. इनिंगचं शेवटचं षटक असेल. पहिला चेंडू मोठा फटका खेळलेला आहे. ओम इंटरेस्टेड. ओम येतोय चेंडूच्या खाली परंतु यावेळेस देखील ओम याच्या हातून जेल सुटलेला आहे. तर नक्कीच एक युवा खेळाडू आहे ओम चौधरी. कुठे ना कुठे थोडाफार दबाव असतो युवा खेळाडूंवर कारण सामना संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. इंटीम रायडर संघासाठी पहिल्या सामन्यात आपण बघितलं टार्गेट चेस करण्यासाठी उतरला होता इंटीम रायडर संघ, तेव्हा कुठे ना कुठे प्रेशर होतं संघावर. तर दुसऱ्या सामन्यात मात्र विजय आवश्यक आहे. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघ पराभव पत्करून या सामन्यात पोहोचलेला आहे. या सामन्यात मात्र कोणत्या ना कोणत्या एका संघाचं तर विजयाचं खातं मात्र नक्की उघडेल. वाईट वाटेल ते मात्र त्या दुसऱ्या संघासाठी.
थँक्यू डीजे. तर जो संघ हा सामना मात्र ज्या संघाला पराभवाचा सामना करावा लागेल त्या संघाचं मात्र पुढचं जे गणित असेल ते इतर संघांच्या खेळावर अवलंबून असेल. तर कुठला संघ हे सत्य स्वीकारू शकत नाही की त्याचं स्वरूप मात्र दुसऱ्या संघांच्या खेळांवर अवलंबून असेल. कारण प्रत्येक संघाला वाटतं की आपण बाद फेरीत मात्र अतिशय चांगल्या स्थितीमध्ये प्रवेश करायला हवा. चला, फॉलो थ्रू मध्ये चांगला कॅच पकडलाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. या 2 चेंडूंनंतर मात्र लाईट्स म्हणणे मात्र तयार राहायचंय. 2 चेंडूंनंतर हॉटेल शाही दरबारचे चालक मालक संचालक विशाल भाऊ चौधरी यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांना देखील मी विनंती करेल की त्यांनी देखील आमच्या या सामन्यांचा आनंद घ्यावा. जोरदार अपील आणि पंचांचा एक बोट आकाशाकडे जाते म्हणजेच OUT आउट. बाद व्हावं लागेल आणि बाहेर जावं लागेल पविलियनच्या दिशेला.
यानंतर साई दरबारातर्फे अजून अमरभाऊ चौधरी यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी शब्दसुमनांनी खूप खूप स्वागत करतो. व यानंतर पुढील सूत्र सांभाळतील आपल्या तेली प्रीमियर लीगचे कॅफे कल्चरचे खेळाडू योगेश यांच्या हाती असतील पुढील सूत्र. धन्यवाद. वाईड हा चेंडू, एक धाव अवांतर. इन टीम रायडर संघाच्या एका प्लेअरला विनंती असेल की त्याने आपला एक प्लेअर पवेलियन मध्ये पाठवावा. पुढील चेंडू, सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा अपील, पण पंचांनी नाकारली ही अपील. सुंदर असं हे मैदान, द्वारकाई स्पोर्ट्स क्लब जिथे होत आहे तेली प्रीमियर लीग पर्व चौथे. अत्यंत सुंदर असं हे आयोजन. संपूर्ण आयोजन कमिटीला मी धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी हे सुंदर मैदान हे आपल्या समाजातील बांधवांना उपलब्ध करून दिलं. आणि सकाळी असणारी प्रेक्षक संख्या ही वाढून आता 18,000वर गेली आहे. सकाळी 12,000 प्रेक्षक होते. पुढील चेंडू, व्हेरिएशन केलं होतं चेंडू मध्ये, बघूया कॅच होतोय का. आणि सुंदर असा झेल बाउंड्री लाईनवर, कॅच पकडलेला आहे राम यांनी. याचबरोबर फलंदाजाला परतावं लागेल तंबूत. कैवल्य डेव्हलपर्स हा संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि पुढील फलंदाज असेल मंगेश. बघूया मंगेश आपल्या संघासाठी काय करू शकतात. कैवल्य डेव्हलपर्स, दया सर त्यांचे कर्णधार जे जळगाव पोलीसमध्ये सेवा देतात. बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करतायत. बघूया मंगेश आपल्या संघासाठी काय करतो ते. अनिकेत याचा पुढील चेंडू जळगाव बायपास एंड कडून सामना करेल मंगेश. पहिलं षटक प्रगतीवर, पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू. धाव संख्या झालेली आहे फक्त एक धाव, 2 गडी बाद. सुंदर असा फटका मंगेशचा, नाकारलेली धाव. याचबरोबर षटकाची होते समाप्ती. एक षटक समाप्त झालेलं आहे. धावसंख्या झाली आहे 1 धाव आणि 2 गडी बाद. तेली प्रीमियर लीग पर्व चौथे. आजचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील सेकंड हाफ मधील हा सामना जो होतोय इन टीम रायडर्स विरुद्ध कैवल्य डेव्हलपर्स. पुढील षटक घेऊन येतील नाव बॉलर अजू उर्फ अजय. डोक्याला रुमाल, अशोक डिंडा यांची झलक यांच्यामध्ये पाहायला मिळते. बघूया काय करू शकते आपल्या संघासाठी. स्ट्राइक वर असतील भूषण जे सामना करतील अजय यांचा. तेली प्रीमियर लीग पर्व चौथे. सुंदर असा हा चेंडू होता, बॅटची कड घेऊन गेला होता वाटतं, पण यष्टीरक्षकाने झेल सोडला हो, नाहीतर निश्चितच ही विकेट राहिली असती.
श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज चषक तेली प्रीमियर लीग पर्व चौथे द्वारकाई स्पोर्ट्स क्लबच्या या सुंदर अशा हिरव्यागार मैदानावर हे पर्व पार पडत आहे. आजचा पहिला दिवस. पुढील चेंडू अजय आणि हा पुढील चेंडूवर परत एकदा कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात. भूषण याला परतावं लागेल. कैवल्य डेव्हलपर्स संघाचा एक खेळाडू जर इथे आला तर बरं होईल. कैवल्य डेव्हलपर्स संघाच्या एका खेळाडूने इकडे यायचंय. कीपर कोण आहे? विकेट कीपर कोण आहे? कीपर कीपर यष्टीरक्षण करतोय उदय चौधरी, ज्याने पुढील चेंडू अजय यांचा सामना करतील तुषार. सुंदर असा चेंडू अजयचा. धाव संख्या ही मोठी आहे आणि अजून फक्त एक धाव झालेली आहे एन टीम रायडर्सच्या संघाची. दुसरा षटक प्रगतीवर. पुढील चेंडू अजय यांचा सामना करतील तुषार. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस झालाय यष्टीरक्षकाच्या हातात. सुंदर अशी गोलंदाजी करताय अजय आपल्या संघासाठी. कैवल्य डेव्हलपर्स या संघाचे गोलंदाज. तेली प्रीमियर लीग पर्व चौथे. मागील 3 पर्व हे यशस्वीरित्या पार पाडून चौथ्या पर्वात पदार्पण करतोय. जळगाव जिल्ह्यातील सर्व चौधरी समाज बांधवांसाठी ही प्रतियोगिता असते. परत एकदा सुंदर चेंडू. अपील केली आहे लेग अंपायर यांच्याकडे, पण त्यांनी नाकारली आहे अपील. 5 चेंडू झालेत या षटकाचे. अजूनपर्यंत तरी मेडन ओव्हर जाताना दिसतीये. बघूया शेवटच्या चेंडूवर काय करतायत अजय. सुंदर असं हे मैदान. संध्याकाळची वेळ. सगळे लाईट्स ऑन झालेत. पुढील चेंडू अजयाचा. सुंदर असा फटका समोर मागच्या दिशेने मारलेला. एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तुषार. याचबरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 2 धावा. 2 गडी बाद. माफ करा, 3 गडी बाद. सुंदर असे हे षटक होतं अजय याचं. सगळ्यांना आशा होती की हे मेडन जाईल, पण शेवटच्या चेंडूवर तुषार एक धाव घेण्यात यशस्वी झालाय. परत एकदा तुषार असतील स्ट्राईकला. पुढील षटक कोण घेऊन येतंय बघूया. डीजे दादा. राहुल आहे का? पुढील षटक घेऊन येत आहे राहुल आपल्या संघासाठी. या इनिंगचं हे 3रं षटक. अठ्ठेचाळीस चेंडूंमध्ये 94 धावांची आवश्यकता आहे. विशाल काय असं हे लक्ष्य, पण अशक्य नाही. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही येऊ शकतं. आयोजन समितीचे प्रमुख सदस्य राहुल भाऊ साडू यांचं आगमन झालंय. सर्व खेळाडूंतर्फे आणि कमिटीतर्फे त्यांचं स्वागत करतो. राहुल चौधरी उर्फ साडू. मागच्या दिशेला खेळण्याचा होता हा प्रयत्न तुषार याचा, पण चुकलाय हा फटका. कैवल्य डेव्हलपर्स अत्यंत सुंदर अशी गोलंदाजी करतायत.
विशाल काय आहे असं लक्ष. बघूया इंटीम रायडर्स या पुढील. परत एकदा मिस झालाय चेंडू एसटी रक्षकाच्या हातात. एक अत्यंत संथ खेळी सुरू आहे इंटीम रायडर्स कडून. एका चमत्कारिक खेळीची अपेक्षा आहे कुठल्या तरी एका खेळाडूकडून. फिरून मारण्याचा होता प्रयत्न, फसलाय. परत एक डॉट चेंडू. लागोपाठ 4 डॉट चेंडू टाकलेत राहुल चौधरी यांनी. तेली प्रीमियर लीग पर्वत चौथे. आजचा हा पहिला दिवस. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न, पण प्रयत्न फसलाय. परत 5 चेंडू डॉट. काहीतरी चमत्कारी खेळीची अपेक्षा आहे. मंगेश जो नॉन स्ट्राईकला आहे त्याला एक संधी जर मिळाली तर तो निश्चित काहीतरी करू शकतो आपल्या संघासाठी. आणि हा मोठा फटका, बघूया झेल होतोय का. आणि हा झेल सोडलाय. निश्चितच हा झेल होता पण हा झेल सोडलाय. याचबरोबर 1 रन आलेला आहे. धावसंख्या झाली आहे 3 धावा, 3 गडी बाद, 3 षटक, 3-3-3. डीजे या सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण आपण यूट्यूब मार्फत सुद्धा बघू शकता. जे कोणी प्रेक्षक घरी असतील त्यांच्यासाठी लाईव्ह विजन या चॅनलवर आपण या सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण बघू शकतात. श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज चषक पर्व चौथे. लाईट बंद झालाय. काही तांत्रिक अडचण आली असेल. कृपया आयोजन समितीला विनंती आहे याकडे. बंटी भाऊ जिथे कुठे असतील त्यांनी एकदा बघावं. मैदानातील एका साईडचा लाईट हा बंद झालाय. 3 ओव्हर 3 रन 3 गडी बाद. एक लाईट बंद झालाय. आयोजन समितीमधील जे कोणी बघत असतील इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटसाठी, त्यांनी कृपया याकडे लक्ष द्यावं. चला, लाईट पूर्ववत झालाय. लवकरच सामना पुढे न्यायचा आहे. कैवल्य डेव्हलपर्स विरुद्ध इंटीम रायडर्स या संघातील हा सामना सुरू आहे. शहाण्णव धावांचं लक्ष ठेवलंय. आजच्या या पहिल्या दिवसातील जे सामने झालेत त्यातील ही सर्वोच्च धावसंख्या 96 धावा. बॉलर राम
जळगाव बायपास एंडकडून षटक घेऊन येत आहेत. त्यांचा सामना करतील तुषार. 2 मिनिटं. पुन्हा लाईटचा काहीतरी बिघाड झालाय. अर्धे लाईट चालू आहेत. ठीक आहे, पूर्ववत झालाय. गोलंदाजी करतील राम, त्यांचा सामना करतील तुषार. अजूनपर्यंत मंगेश जो आहे तो नॉन स्ट्राईकलाच आहे. बराच वेळ झाला मंगेशला अजून स्ट्राईक मिळालेली नाहीये. सुंदर असा फटका, बघूया झेल होतोय का. प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा, पण झेल घेण्यात अयशस्वी आणि 2 धावा पूर्ण केल्या आहे तुषार यांनी. त्याचबरोबर धावसंख्या झाली आहे 5 धावा. मंगेश नॉन स्ट्राईकला, जे अत्यंत उत्कृष्ट असे फलंदाज आहेत, आपल्या संघासाठी निश्चितच ते एक चांगली खेळी करू शकतात, पण त्यांना अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेली नाहीये. सुंदर असं हे मैदान, त्यावर सुरू असलेला हा सामना. सुंदर असा हा चेंडू राम याचा. डेली प्रीमियर लीग पर्व 4, आजचा पहिला दिवस. धन्यवाद विशाल भाऊ. काय टीमचं नाव काय? पुढील सामना हॉटेल अतिथी आणि TPC. तुषार चौधरी हा रिटायर्ड हर्ट झालाय, आउट झालाय, माफ करा, रिटायर्ड आउट झालाय. त्याच्या जागेवर आलेला आहे पवन. पुढील जो सामना आहे तो आहे हॉटेल अतिथी विरुद्ध TPC. तन्मय पुरुषोत्तम चौधरी. दोघेही जे संघ आहेत त्यांचे जे कर्णधार आहेत त्यांना विनंती असेल की टॉस का बॉस या स्टेज जवळ यायचंय. पुढील सामन्याचं नाणेफेक जिथे होईल. हॉटेल अतिथी विरुद्ध TPC. पुढील चेंडू राम याचा, सामना करेल पवन. सुंदर असा शॉट पवनचा. पहिल्या चेंडूवर आपलं खातं उघडलंय आणि आता स्ट्राईकला आलेला आहे इन टीम रायडरचा एक अतिशय उत्कृष्ट फलंदाज मंगेश. बऱ्याच वेळापासून त्याला स्ट्राईक नव्हती, आता तो स्ट्राईकवर आलाय. चौथं षटक प्रगतीवर आहे आणि धावसंख्या झाली आहे 6 धावा, 4 गडी बाद. पुढील चेंडू राम याचा, सामना करेल मंगेश. सुंदर असा फटका मंगेशचा, बघूया. अत्यंत सुंदर असा हा क्षेत्ररक्षण, पण एकदा चेक करावा लागेल की हा 6 आहे की सेफ आहे. थर्ड अंपायर कृपया चेक करा. हॉटेल अतिथी विरुद्ध TPC. दोघही कर्णधार जे आहेत त्यांना विनंती आहे की टॉस का बॉस या मंचाकडे यायचंय. सेफ आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. हॉटेल अतिथी संघाचे कर्णधार चेतन दादा चौधरी आणि TPC या संघाचे कर्णधार मोहित भाऊ चौधरी. दोघांनाही विनंती आहे की टॉस का बॉस या मंचाकडे यायचंय. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 7 धावा, 4 गडी बाद. कॉमेंटेटर काय झालं, काय झालं? पुढील सामन्याचं जे नाणेफेक असेल त्यासाठी दोघं कर्णधार आलेले आहेत आणि या नाणेफेकाचं
जे असेल आमंत्रण ते असेल हॉटेल साई दरबारचे संचालक विशाल भाऊ चौधरी आणि त्यांचे लहान बंधू अमर भाऊ चौधरी. टीपीसीचे कर्णधार मोहित भाऊ चौधरी. पुढील षटक घेऊन आलेला आहे राहुल. सामना करतील पवन. सुंदर असा हा चेंडू फटका होता, मारण्याचा प्रयत्न केलेला होता पण यष्टीरक्षकाकडून चूक झाली आणि बाईटच्या रूपात एक धाव मिळालेली आहे. आजच्या सामन्यातील हे पंच म्हणून जी जबाबदारी स्वीकारलेली आहे अशफाक सर आणि मंटू शहा. सुंदर असा फटका मंगेशच्या बॅटमधून आलाय. बघूया चौकार होतोय का आणि एकदा चेक करावं लागेल की नेमकं काय घडलं इथे. थर्ड अंपायर कृपया चेक करा हा चौकार आहे की सेफ आहे. प्रयत्न तर पूर्ण होता भूषण याचा आपल्या संघासाठी धाव वाचवण्याचा. बघूया एकदा काय निर्णय देत आहे थर्ड अंपायर. चौकार. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं होतं पण चौकार आणण्यात थोडे प्रयत्न कमी पडले भूषण यांचे. पुढील चेंडू. सुंदर असा डिफेन्स मंगेश यांच्याकडून. 5वं षटक हे प्रगतीवर आहे. 4 चेंडू झाले. धावसंख्या झाली 13 धावा, 4 गडी बाद. 32 चेंडूंमध्ये 83 धावांची आवश्यकता. मैदानात एक अनपेक्षित प्रेक्षकाची एंट्री. पुढील चेंडू राहुल याचा. सामना करेल मंगेश. LBWचा नियम असता तर निश्चितच आउट होता. सुंदर असा चेंडू. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल राहुल जळगाव बायपास एंड कडून. सामना करेल मंगेश. 5वं षटक हे प्रगतीवर आहे. धावसंख्येला अजूनही गती मिळालेली नाहीये इंटिम रायडर संघाकडून. सुंदर असा फटका. 1 धाव घेण्याचा असेल प्रयत्न मंगेश याचा. स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल. 5 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 14 धावा, 4 गडी बाद. ड्रिंक्स ब्रेक असेल कृपया इंटिम रायडर्स तसेच कैवल्य डेव्हलपर संघातील जे खेळाडू असतील एक्स्ट्राचे त्यांना विनंती असेल की आपल्या खेळाडूंसाठी पाणी घेऊन जावं मैदानात. 30 चेंडू 82 धावांची आवश्यकता. पुढील जबाबदारी असेल DJ यांची. पुढील गोलंदाज असतील अनिकेत. अशोक डेंडा 2.0. सामना करेल मंगेश. 6वं षटक प्रगतीवर जळगाव बायपास एंड कडून. सुंदर असा फटका. बघूया झेल होतोय का अनिकेत याच्या फॉलो थ्रू मध्ये. नाही.
नो बॉल. नो बॉलचा इशारा अंपायर मंटू शहा यांच्याकडून. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढील चेंडू असेल फ्री हिट. मागील तिघही पर्वांमध्ये जे आमचे समालोचक होते, पद्माकर पाटील पॅडी यांची ही लाईन. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढील चेंडू असेल फ्री हिट. यावर जो बॅट्समन आहे याला पूर्ण स्वातंत्र्य असेल फटका फिरवण्याचं, कारण त्या फटक्यावर फक्त तो रनआउट होऊ शकतो, इतर कुठल्याही प्रकारे तो आउट होऊ शकत नाही. बघूया निकेत या फ्री हिटसाठी काय रणनीती करतो ते. स्ट्राईकवर असेल पवन. पुढील चेंडू अनिकेताचा सामना करेल पवन. हा चेंडू असेल फ्री हिट. वाईड. एक अवांतर धाव आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. बरोबर. फ्री हिटचा फायदा घेण्यात अयशस्वी. झेल झाला होता पण हा आउट नसणार आहे, कारण हा चेंडू फ्री हिट होता. मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न पवन याचा, पण तो प्रयत्न फसलाय. स्ट्राईकवर असेल मंगेश. पुढील चेंडू घेऊन येतील अनिकेत. पुढील चेंडू अनिकेत याचा सामना करेल मंगेश. मंगेशचा सुंदर शॉट. एक अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षणाचा हा प्रयत्न. सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेला. बघूया झेल होतोय का, आणि याच बरोबर हा झेल बाद झालेला आहे खेळाडू. पवन याला परतावा लागणार आहे तंबू मध्ये. अनिकेत याची गोलंदाजी. अनिकेतला भेटली आहे विकेट. या सामन्यांसाठी जो चेंडू यूज केला जातो फेमेक्स खन्ना, आज 3 ते 4 चेंडू हे फुटले होते खेळादरम्यान. 6वं षटक प्रगतीवर. 3 चेंडू झालेत. कैवल्य डेव्हलपर्स जवळपास आपला विजय निश्चित केलाय आपण असं म्हणू शकतो, पण हा क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतं. पुढील सामना असणारे हॉटेल अतिथी विरुद्ध TPC तन्मय पुरुषोत्तम चौधरी. तेली प्रीमियर लीग पर्व चौथे. सुंदर असा फटका ओमचा, आणि हा झेल सोडलेला आहे. ओम चौधरी OC. भूषण यांनी हा झेल सोडला आहे. थोडं लाईटमुळे खेळाडूंना जजमेंटला थोडं प्रॉब्लेम येतो. लाईट सफिशियंट आहे, पण झेल कसा घ्यायचा आणि जजमेंट कसं करायचं हे पूर्णतः खेळावर अवलंबून असतं.
6 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाली 21 धावा. विकेट किती 5 आहे ना स्कोरर 5 आहे का विकेट 5 गडी बाद. सहा षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 21 धावा. 24 चेंडू शिल्लक आहेत या सामन्यातील आणि मंगेश आणि ओम यांची जोडी मैदानात. काहीतरी चमत्कारिक खेळ अशी करावी लागणार आहे दोघांपैकी कोणाला तरी. मंगेश याचा अत्यंत सुंदर असा कव्हरच्या दिशेने शॉट. बघूया चौकार मिळतोय का. आणि हा चौकार 4 धावा देऊन जाईल आपल्या संघाला. मंगेश याचा सुंदर असा फटका. अजय असेल गोलंदाजीला. सामना करेल मंगेश. अत्यंत सुंदर असा चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पकडायचा होता प्रयत्न, पण एक धाव देऊन जाईल मंगेशाला. स्ट्राईकवर येतील ओम. ओम चौधरी उर्फ ओसी. पुढील चेंडू सामना करेल ओम. ओमचा सुंदर असा सरळ दिशेने फटका. भूषणाच्या हातात हा चेंडू सुंदररित्या पकडलाय आणि फेकलाय. स्ट्राईकवर असतील मंगेश. श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज चषक पर्व चौथे. पहिल्या 3 पर्व हे सक्सेसफुली पार पाडल्यानंतर चौथ्या पर्वात हे पदार्पण. आजचा पहिला दिवस. मंगेशचा हा फटका आणि एक धाव मिळेल मंगेशला. धावसंख्या झालेली आहे 28 धावा. पुढील चेंडू अजयाचा. सामना करेल ओम. ओमचा हा सुंदर असा फटका मिड विकेटच्या दिशेने. मिड विकेटच्या खेळाडूने अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण करून अडवलेला हा चेंडू एक धाव देऊन जाईल. चौकार दिलेला आहे लेग अंपायर मंटू शहा यांच्या हा निर्णय. पुढील चेंडू अजय याचा. सामना करेल ओम. सुंदर असा फटका मिड विकेटच्या दिशेने परत. बघूया भूषण अडवतोय का. भूषण याच्या सुंदर क्षेत्ररक्षण. षटकाची होते समाप्ती. 7 षटकांनंतर धावसंख्या झालेली आहे 33 धावा. 5 गडी बाद. डीजे यांना विनंती असेल खानदेशी गाणे लावावेत. संध्याकाळची वेळ झाली आहे. ऐराणी गाणे लावा. पब्लिक ऐराणी आहे. धन्यवाद आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल. सुंदर असा ओमचा हा शॉट. बघूया भूषण झेल करू शकतोय का. आणि हा झेल यशस्वीरित्या पूर्ण केला भूषण याने. बॉलर नेम. बॉलर नेम
मुकेश. कॅच पकडली भूषण याने. अजूनही 17 चेंडूंमध्ये 63 धावांची आवश्यकता आहे इन टीम रायडर्स या संघाला. कैवल्य डेव्हलपर्स या संघाने आपला विजय जवळपास निश्चित केलाय, पण या येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये काही होऊ शकतं. बघूया पुढील फलंदाज आपल्या संघासाठी काय करू शकताय ते. मंगेश अजूनही मैदानावर. मंगेश एका साइडने टिकून उभे आहेत आपल्या संघासाठी भिंतीप्रमाणे, द वॉल, पण त्यांना कुठल्याही फलंदाजाकडून साथ मिळत नाहीये. पुढील चेंडू मुकेश याचा. सामना करेल दीपक. सुंदर असा शॉट दीपकचा. बघूया झेल होतोय का, आणि हा झेल पूर्ण केलेला आहे. कॅच घेतलेली आहे. झेल ज्या खेळाडूने घेतलेला त्यांचं नाव कृपया कळेल तर बरं होईल. सूर्या. दोन हुबेहूब देहयष्टी आणि हुबेहूब देहयष्टीचे दोन व्यक्ती मैदानात असल्यामुळे थोडं कन्फ्युजन झालं होतं आम्हाला की कॅच कोणी घेतलीये. प्रेक्षकांमधून आवाज आला की दया सर, पण नाही. पुढील चेंडू मुकेश याचा. सुंदर असा शॉट कव्हरच्या वरतून दया सरांनी अत्यंत सुंदर असा चेल हा घेतलेला आहे आपल्या संघासाठी, आणि हॅट्रिक घेतलेली आहे गोलंदाजाने. आपण बघू शकता अत्यंत सुंदर असा हा झेल आजच्या तरुणाईला लाजवेल अशी ही फिटनेस आणि असे हे चातुर्य क्षेत्ररक्षणामध्ये दया सर यांच्याकडून जे सेवा देतात जळगाव पोलीस दलामध्ये. सुंदर असा हा झेल होता कव्हरमध्ये, आणि याचबरोबर मुकेशने हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली आहे. बघूया चौथ्या चेंडूवर तो काय करू शकतोय. स्लिप कडे गेलेला हा चेंडू आणि स्ट्राईकला असेल मंगेश. आठवं षटक प्रगतीवर आहे. सामना करेल मंगेश. धावसंख्या झाली 34 धावा. मंगेशचा सुंदर असा फटका समोरच्या दिशेने. बघूया झेल होतोय का, नाही, आणि हा षटकार सीमा रेषेच्या पार आपला पाय चुकून त्यांच्याकडून टाकला गेला. कॅच त्यांनी पूर्ण केली होती, पण पुढील चेंडू मुकेश यांचा. सामना करेल मंगेश. या षटकातील पुन्हा एकदा सुंदर असा फटका, आणि हा षटकार लागोपाठ 2 षटकार मंगेश याने प्राप्त केलेत. याचबरोबर षटकाची होते समाप्ती. 9 षटक, माफ करा, 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 46 धावा, 8 गडी बाद. 2 षटक शिल्लक, 2 गडी शिल्लक. पुढील सामना आहे हॉटेल अतिथी विरुद्ध TPC तन्मय पुरुषोत्तम चौधरी. कृपया दोघही संघांच्या कर्णधार
यांना विनंती असेल की त्यांनी टॉससाठी यायचं आहे. कर्णधार चेतन चौधरी, हॉटेल अतिथी चे कर्णधार, आणि TPC संघाचे कर्णधार मोहित चौधरी, आणि टॉस का बॉसचे आयोजक असतील हॉटेल साई दरबारचे मालक विशाल भाऊ चौधरी आणि त्यांचे लहान बंधू अमर भाऊ चौधरी. दोघही कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी टॉस का बॉस या मंचाकडे यायचं आहे. TPC चे कर्णधार मोहित दादा चौधरी आणि हॉटेल अतिथी चे कर्णधार चेतन भाऊ चौधरी. टॉसचे प्रायोजक असतील हॉटेल साई दरबारचे संचालक कॅमेरामॅन यांना विनंती असेल की कृपया टॉस का बॉस ह्या मंचाकडे कृपया फोकस करावं. माझी ती टॉस का बॉस पुढील सामन्याचा टॉस होतोय. कोण कॉल देते? चेतन भाऊ चौधरी कॉल देतील. इंडिया TPC या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय टॉस जिंकून. पुढील सामना हॉटेल अतिथी विरुद्ध TPC. नाणेफेक जिंकलेला आहे TPC संघाचे कर्णधार मोहित भाऊ चौधरी आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. तेली प्रीमियर लीग पर्व चौथे या आजच्या पहिल्या दिवशीचा सामना सुरू आहे आणि त्याचबरोबर धनंजय चौधरी यांचं आगमन झालं आहे, तर संपूर्ण कमिटी तर्फे त्यांचं स्वागत. श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज चषक तेली प्रीमियर लीग पर्व चौथे. आजचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील हा संध्याकाळचा सामना इन टीम रायडर्स विरुद्ध कैवल्य डेव्हलपर्स. मुख्य प्रायोजक श्री मनोज भाऊ चौधरी, उपमहापौर महानगरपालिका जळगाव. नवनिर्वाचित महापौर मनोज भाऊ झालेले आहेत आणि आज ऑफिशियली त्यांची अनाउन्समेंट झाली आहे. त्याचबरोबर सहप्रायोजक आहेत श्री विजयभाऊ चौधरी, प्रदेश महामंत्री भाजपा महाराष्ट्र, तसेच प्रदेशाध्यक्ष प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य. याचबरोबर 9वा गडी बाद होतोय त्रिफळा चित इन टीम रायडर्सचा. जो प्लेयर होता रिटायर्ड आउट, तो जर येत नसेल परत मैदानात तर ऑल आउट झालेली आहे असं घोषित करावं लागेल. कृपया लवकरात लवकर निर्णय द्यावा इन टीम रायडर संघाने.
मंगेश परत मैदानात आणि यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. आपला संघ अडचणीत असताना स्वतःला दुखापत झालेली आहे तरीही आपल्या संघासाठी ते परत आले आहेत मैदानात. मंगेश साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. कैवल्य डेव्हलपरचा संघ विरुद्ध एन टीम रायडरचा संघ. अत्यंत सुंदर असं हे मैदान. संध्याकाळचा हा सामना. तेली प्रीमियर लीग पर्व चौथे आणि मंगेश परत एकदा आलेले आहेत जखमी असताना आपल्या संघासाठी. पुढील चेंडू राम याचा सामना करेल मंगेश. सुंदर असा चेंडू. मंगेश याचा फटका मारण्याचा होता प्रयत्न. पुढील चेंडू राम याचा सामना करतील मंगेश. सुभाष बापू चिंदू चौधरी यांचं आगमन झालेलं आहे या आपल्या आजच्या पहिल्या दिवशीच्या सामन्यांमध्ये. त्याचबरोबर पाणी पुरवठा विभागाकडून संजय दादा काळे यांचं सुद्धा आगमन. पूर्ण आयोजन समितीतर्फे त्यांचं स्वागत. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक चौधरी नमकीनचे संचालक बबनदादा चौधरी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आयोजन समितीच्या वतीने मी आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. याचबरोबर कैवल्य डेव्हलपर्स या संघाने हा सामना जिंकलेला आहे. इन टीम रायडर्स संघ खूप चांगला खेळला पण पुढील सामना